सतीश वाघ यांचा राजकारणाशी संबंध नव्हता, तसंच कोणाशी वैरही नव्हतं, असं चेतन टिळेकर यांनी म्हटलेलं आहे। आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या करण्यात आली आहे। अपहरणानंतर कुणाचा फोन आला नव्हता। चेतन टिळेकरांकडून ही माहिती देण्यात आली आहे। चेतन टिळेकर हे आमदार योगेश टिळेकरांचे बंधू आहेत। सतीश वाघ यांचे भाचे म्हणजे योगेश टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर ही सर्व घटना धक्कादायक बाब आहे। काय भावना? मामा हे एकदम शेतकरी कुटुंबातले, लहानपणापासून शेती व्यवसाय आणि शांत स्वभाव, कमी बोलणारे, त्यामुळे आमच्या सर्व नातेवाईकांना, कुटुंबांना एक आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की हा साधा माणूस, ज्याचं कोणाशी कसलं वैर नाही, राजकारणाशी कुठला संबंध नाही, तसे अशा माणसाला हा दिवस बघायला मिळाला, हे आमच्या सर्वांसाठी एक आश्चर्याचा धक्का आहे। त्यांचं अपहरण करण्यात आल्याच्या नंतर पुढून जे काही अपहरणकर्ते आहेत किंवा त्यांच्याकडून काही असा संपर्क होता किंवा काही मेसेज देण्यात आलेला होता का? सकाळी ते मॉर्निंग वॉकला जात असताना CCTV फुटेजद्वारे आम्हाला कळालं की एक कार त्यांना घेऊन गेली। त्यानंतर कुठलाही फोन वगैरे असं काही आलेलं नाही। पोलिसांनी सकाळपासून संध्याकाळीपर्यंत युद्धपातळीवर त्यांनी काम केलं। बॉडी दुपारी त्यांना कळाली 5च्या दरम्यान आणि योग्य पद्धतीने पोलिसांनी सहकार्य केलं। पण अजून असं काही फोन वगैरे किंवा संशयित म्हणून आमच्या कोणाच्या ऐकण्यात आलेलं नाही। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे।